नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल एज्युकेशन पॉईंट डिसाईडमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2024-25 या वर्षामध्ये युडायस HDMI स्टुडंट प्रमोशन कसे करावे. तर सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक करावे आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया युडायस प्लस HDMI 2024-25 स्टुडंट प्रमोशन कसे करावे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोममध्ये जाऊन युडायस प्लस ही साईट ओपन करायची आहे. त्यानंतर ती साईट ओपन झाल्यानंतर ती साईट ओपन होत आहे. तोपर्यंत सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे. या ठिकाणी विजिट पोर्टलला क्लिक करायचं आहे. नंतर इथं विचारतं की स्टुडंट मॉड्यूल. आपल्याला इथं सिलेक्ट स्टेट, आपण ज्या स्टेटचे आहोत त्या स्टेट निवडून आपल्याला गो करायचं आहे. आता मी शाळा ओपन केली महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्र लिहिलं आहे आणि मग गो करायचं आहे. गो केल्यानंतर आपल्याला त्या शाळेचा युडायस नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी मी त्या शाळेचा युडायस क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून ती शाळा मी ओपन करत आहे. तोपर्यंत शाळा ओपनपर्यंत आपण सगळे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे. ओके, तर बघा या ठिकाणी 2 वर्ष आले, 24-25 आणि 23-24. आपल्याला 24-25चं काम करायचं असल्यामुळे आपण 24-25ला क्लिक करायचं आहे. नंतर 24-25ला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे या प्रकारे स्क्रीन दिसेल. या ठिकाणी स्कूल इन्फॉर्मेशन आली आहे, कॅटेगरी, क्लास, स्कूल टाईप, मॅनेजमेंट. तर आपल्याला त्याला क्लोज करायचं आहे. ती सर्व माहिती बरोबर आहे ते मग आपल्याला क्लोज करायचं आहे. आणि नंतर आपल्या डावीकडे जे दिसत आहे ॲरो, त्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला गो करायचं आहे. गो केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारत आहे की सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन. आपल्याला क्लास फर्स्ट निवडायचा आहे आणि सेक्शन ए जो येईल तो आपल्याला निवडायचा आणि गो करायचा आहे. गो केल्यानंतर आपल्याला वर्ग पहिली म्हणजे जितकी मुलं असतील त्या सर्व मुलांचे नावं दिसतील. आणि या ठिकाणी तुम्ही तर वर्ग पहिलीमध्ये आपल्याला मागच्या वर्षी नोंदणी केल्यापैकी 3 विद्यार्थी दिसत आहेत. त्यापैकी पहिल्या मुलाला च्या समोर आपल्याला आलाय प्रोग्रेशन स्टेटसमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं, ते लिहायचं आहे. प्रमोटेड समोर त्याला किती टक्केवारी भेटली आहे ते लिहायचे आहे. तर याला 72 टक्केवारी मिळाली आहे ते मित्र नमूद करत आहेत. आणि समोर म्हटलं की नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड, म्हणजे तो 220 दिवसापैकी किती दिवस हजर होता. तर तो 220 दिवसापैकी तो विद्यार्थी 220 दिवसापैकी 180 दिवस उपस्थित होता, इथं नमूद केलेलं आहे. नंतर विचारता की स्कूलिंग स्टेटस. इथं जर तो विद्यार्थी आपल्या शाळेत असेल आता पण तर त्याचा स्टुडंट्स इन सेम स्कूल. जर तो टी सी घेऊन गेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ टी सी असं आपल्याला नमूद करायचं आहे. तर तो विद्यार्थी आमच्या शाळेत असल्यामुळे त्याला स्टडिंग इन सेम स्कूल मी नमूद केलं आहे. नंतर विचारता की क्लास सेक्शन कोण निवडायचं आहे. तर सिलेक्टला क्लिक केल्यानंतर ए सेक्शन येईल, एला क्लिक करायचं आहे. नंतर विचारत आहे की ॲक्शन अपडेटला क्लिक करायचं आहे. अपडेट केल्यानंतर आपल्याला स्टुडंट डिटेल्स असाच मेसेज येईल. म्हणजेच काय की तो विद्यार्थ्याचं प्रमोशन झालेलं आहे. अशा प्रकारे दुसरा मुलगा आहे, मी त्याला पण प्रमोशन करत आहे. त्या ठिकाणी समोर दिसत आहे त्याला पण काय प्रमोटेड लिहायचं. आणि मग त्याला मिळाली टक्केवारी किती भेटली आहे ते, तर त्याला टक्केवारी भेटली आहे 76 ते मी नमूद केले आहे. नंतर डेज तो किती होता उपस्थित, तर तो 188 होता उपस्थित. आणि आपल्याला इथं करायचं आहे की स्टडी इन सेम स्कूल आणि क्लास निवडायचा आहे, सेक्शन निवडायचा आहे आणि अपडेट. अशा प्रकारे वर्ग पहिलीतील दुसरा सुद्धा मुलगा तर प्रमोशन झालेलं आहे. अशा प्रकारे 3ही मुलांचं प्रमोशन करायचं आहे आणि फायनलाइज बटनला क्लिक करायचं आहे. तर फायनलाइज बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या वर्गातील सर्व मुलांचे प्रमोशन झालं असेल. त्याचप्रकारे आपण परत जायचं आहे क्लासमध्ये. मग क्लास सेकंड निवडायचा आहे, सेक्शन ए निवडायचं आहे आणि गो करायचं आहे. तर बघा मी सेक्शन 2 निवडला आहे आणि या ठिकाणी एक विद्यार्थी आहे
त्याला पण सेम टू सेम तीच प्रक्रिया करायची आहे आणि त्याचं आपलं प्रमोशन करायचं आहे आणि शेवटी फायनलाइज करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला जितके वर्ग असतील सर्व वर्गांना निवडून आपल्याला त्या सर्व मुलांचं प्रमोशन करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.